बर आता इथं स्लॅबची पूजा करायला आले. तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आता आजचा हा दिवस एकदम स्पेशल आहे आणि आज स्लॅब पण पडणार आहे, त्यामुळे आम्ही इथं पूजा करण्यासाठी आलो आहे. गावी आल्यानंतर कसं पटापटा दिवस जातात कळतसुद्धा नाही. आत्ता आम्ही येऊन 2-3 दिवस झालं पण समजलंसुद्धा नाही. आणि गावाकडचं वातावरण एकदम मस्त होतं. यावेळेस पाऊस पण येत होता अधूनमधून, त्यामुळे भारी वाटत होतं. छान क्लायमेट होतं, म्हणजे जास्त ऊन पण नव्हतं. थंडीच्या दिवसात जास्त थंडी असते, उन्हाळ्यामध्ये जास्त ऊन असतं, पण आता एकदम मस्त वातावरण होतं. जास्त पण पाऊस येत नव्हता, त्यामुळे भारी वाटत होतं. आणि सगळीकडे आसपास घराच्या हिरवळ होते, त्यामुळे पण अजून भारी वाटत होतं. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती तुम्हाला केरळाचे टूरचे व्हिडिओज प्लस ज्यावेळेस आम्ही महाराष्ट्रामध्ये येतो त्यावेळेस महाराष्ट्राचे व्हिडिओसुद्धा बघायला भेटतील. तर स्लॅब ज्यावेळेस पडतो त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये अशी पद्धत असते की असं हळदी कुंकू लावून नारळ वगैरे फोडायचं असतं, म्हणजे पूजा करायची असते. आणि नंतरच मग ती प्रोसेस सुरू होते, म्हणजे मिशन ही सुरू करतात ते. आणि पटापटा त्यांचं काम सुरू झालेलं असतं, असं असतं. तर तुम्ही जर महाराष्ट्राचा असेल तर तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने स्लॅबची पूजा वगैरे करतात. तर आम्ही ज्या भागात राहतो आहे म्हणजे आटपाडीकडच्या, तर त्या भागात तर असंच असतं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळी पद्धत असू शकते, बट पूजा असतेच स्लॅबच्या अगोदर. आणि इथं वारं भरपूर सुटलं होतं. तसं पाहिलं तर आमच्या इथं वारं जास्तच येतं, ह्या भागामध्ये जास्त वारं येतं. तर आता पूजा पण झाली मस्तपैकी आणि आता आम्ही रिटर्न चाललो आहे. हॅलो, हां हां बर बर आणि स्पेशली या दिवशी ना इथं भरपूर माणसं येतात, म्हणजे कामकाज जास्त असतात आणि पटापटा एका दिवसामध्ये ते लगेच स्लॅब बनवून घेतात. आणि सिमेंट खालून मिक्स करून वरती येतं ना, ते बघायला भारी वाटतं. म्हणजे एकदम स्पीड असतं, प्रोसेस एकदम फटाफट होत असते. तर आता बघा आता सुरू झालं आहे, रात्रीपर्यंत हे संपेल आणि आजच रात्री आम्ही रिटर्न माघारी जाणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर होता येईल जास्त लवकर करण्याचा प्रयत्न करा असं सांगितलं आम्ही. तर इथं आता बांधकामाचं काम पण सुरू आहे आणि पतीची रोज कॅमेरामध्ये बघतात कुठपर्यंत बांधकाम आलं आहे, कसं काय चाललं आहे. रोज दिवसातून बऱ्याच वेळा म्हणजे नॉनस्टॉप असं बघतात, जेव्हा त्यांना टाईम भेटतो त्यावेळेस ते टी व्हीकडेच असं बघत बसलेले असतात कॅमेऱ्याकडे. तर आता इथं आल्यानंतरसुद्धा इथंच आहेत, म्हणजे इथं आल्यावर पण ह्यांचं सगळं लक्ष बांधकामाकडेच आहे. आल्यानंतर दिवस पण पटापटा जातात आणि कसा टाईम गेला कळतसुद्धा नाही. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.